मित्रांनो नमस्कार. स्पंदन MPSC या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर क्रमांक 2 जो झाला मित्रांनो, त्या पेपर क्रमांक 2 मधील पॅसेजवर आधारित जे प्रश्न आहेत आपण त्याची संभाव्य उत्तरं बघणार आहोत. तर बघा, पहिला पॅसेज जो होता तो धन विधेयकवर आधारित होता मित्रांनो. तर त्या संदर्भात जी प्रश्न आहेत त्याची संभाव्य उत्तरं बघूया. तर बघा, हा पॅसेज होता तो. तर बघा, क्वेश्चन सेट डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 बघा, धन विधेयक प्रथमतः फक्त लोकसभेत सादर केलं जातं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे कोण ठरवितं, तर ते लोकसभेचे सभापती ठरवत असतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, सामान्य विधेयके सर्वप्रथम फक्त डॅशमध्ये मांडले जाते, तर ते संसदेचे कोणतेही सभागृहात म्हणजे राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल त्याच्यात मांडलं जात असतं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते राज्यसभेच्या कमकुवत स्थितीचे कारण नाही, तर पहिलं बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या लोकसभेपेक्षा कमी आहे, तर हे कारण आहे मित्रांनो. त्यानंतर संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात, हे देखील राज्यसभेचे कमकुवत स्थितीचे कारण आहे. आणि तिसरं बघा, मंत्रिमंडळ हे फक्त लोकसभेला जबाबदार असते, हे देखील राज्यसभेच्या कमकुवत स्थितीचे कारण आहेत. म्हणजे या तिन्ही कारणं जी आहेत मित्रांनो ती राज्यसभेचे कमकुवत स्थिती दर्शवितात. तर या ठिकाणी कोणतं कारण नाही असं विचारलं आहे, म्हणून यापैकी एकही कारण या ठिकाणी राज्यसभेची कमकुवत स्थिती जी ती दर्शवत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या बाबतीत राज्यसभा लोकसभेच्या बरोबरीची नाही, तर बघा, राष्ट्रपतीची निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे आणि आणीबाणीची घोषणा, या तिन्ही बाबतीत जे मित्रांनो राज्यसभा लोकसभेच्या बरोबरीने असणार आहे. आणि त्याच्यात त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये की बरोबरीची कोणती नाही लोकसभेच्या, तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. तर बघा, या धन विधेयकावर आधारित जे प्रश्न होते मित्रांनो 5 या पॅसेजवर आधारित ते आपण बघितलेले आहेत आणि त्याची संभाव्य उत्तरं देखील बघितलेली आहेत. पुढचा पॅसेज बघूया. पुढचा पॅसेज बघा मित्रांनो, तो अमेरिकेतील जे अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते 1860 साली, त्यावर आधारित हा पॅसेज असणार आहे. तर या पॅसेजवर आधारित प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने वाचा. तर हे विधान बघा, काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या 1860 मधील जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेलं होतं, तर हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, 13व्या घटना दुरुस्तीमुळे गुलामगिरी नष्ट करण्याची तरतूद झाली, तर बी विधान देखील बरोबर असणार आहे. आणि काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंविधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने 1883 साली जाहीर केलं. तर बघा, ए आणि बी विधान जे मित्रांनो ते एकमेकांशी संबंधित आहे, तर बी हे विधान जे येते एचा परिणाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 7, 1875च्या नागरी अधिकार अधिनियमाला मर्यादित यश मिळाले कारण, तर याचं कारण ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे मित्रांनो. गुलामांची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की त्यांना खुलेपणाने निवड करता येणं अशक्य होतं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8, अमेरिकेतील बहुतांश संस्थांमध्ये विभक्तीकरण व भेदभावाच्या पद्धती ठोसपणे प्रस्थापित झाल्या कारण, ऑप्शन क्रमांक 2 जो मित्रांनो ते याचं उत्तर यायला पाहिजे, नागरी अधिकार अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली नाही. प्रश्न क्रमांक 9, बुकर टी वॉशिंग्टन आणि WEB दु बोई यांच्याबद्दल कोणते विधान असत्य आहे, तर बघा, दोघेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तर हे विधान चुकीचं असणार आहे. दोघेही कृष्णवर्णीय चळवळीत कार्यरत होते, हे विधान बरोबर असणार आहे. दोघांच्या चळवळीच्या कार्यपद्धतीबाबत एकमत नव्हते, हे देखील बरोबर असणार आहे. वॉशिंग्टन यांनी मवाळ धोरण तर दुबोई यांनी जाल धोरणाचा अवलंब केला होता, तर हे विधान देखील बरोबर असणार आहे. म्हणून जे असत्य मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे या प्रश्नाचं आन्सर. प्रश्न क्रमांक 10, असत्य विधान ओळखा. पहिलं बघा, मिसिसिपी योजनेमुळे काळ्यांना भेदभावाचे जीवन जगावे लागले. दुसरं बघा, मिसिसिपी योजनेमुळे काळ्यांचे मतदानाचे अधिकार हिरावले गेले. साक्षरताविषयक कायद्यांमुळे काळ्यांचे मतदानाचे अधिकार हिरावले गेले आणि सुप्रीम कोर्टाने कायमच काळ्यांना नागरिक अधिकार मिळवून दिले. तर ऑप्शन क्रमांक 4 जो मित्रांनो तो असत्य असणारे, सुप्रीम कोर्टाने कायमच काळ्यांना नागरी अधिकार मिळवून दिले नाहीत असं ते सत्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 11, एल निनोमुळे कोणकोणत्या देशात तीव्र दुष्काळ पडला होता, तर बघा, ऑप्शन ए इंडोनेशिया, ऑप्शन सी बांगलादेश आणि ऑप्शन डी भारत, असे ACD हा पर्याय या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या उतार्यावरून आपणास ला निनाबद्दल काय माहिती मिळते, तर बघा, ला निना हा जो प्रवाह आहे मित्रांनो तो
थंड सागरी प्रवाह असणार आहे. त्यानंतर हा एल निनोच्या विरुद्ध आहे, हे देखील बरोबर आहे. ला निना ही एल निनोची धाकटी बहीण मानली जाते, हे देखील बरोबर आहे. आणि ला निना तयार झाल्यानंतर व्यापारी वारे त्यांचा वेग वाढवतात. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे ABCD. प्रश्न क्रमांक 13, एल निनोला ख्रिस्ताचे बाळ म्हटले जाते कारण तो ख्रिसमस नंतर येतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 14, पेरूच्या किनाऱ्यावर सागरी जीवनाचा नाश प्रबळ एल निनोमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 15, खालील विधाने पहा. तर बघा, ला निनामुळे चांगला पाऊस होऊन पेरूची किनारपट्टी हिरवीगार होते. तर हे विधान जे मित्रांनो चुकीचं असणार आहे. पेरूची किनारपट्टी जी असते त्या ठिकाणी दुष्काळ म्हणजे कोरडं होत असतं. त्यानंतर बघा, ला निनामुळे पेरूच्या वाळवंटात चांगला पाऊस होऊन कापूस, नारळ आणि केळी यांचे भरपूर उत्पादन होते, हे देखील चुकीचं असणार आहे. आणि एल निनो प्रशांत महासागरातील अनियमित उबदार सागरी प्रवाह आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जे मित्रांनो फक्त विधान C बरोबर या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. पुढचा पॅसेज बघा, 16 ते 20 या प्रश्नांची उत्तरे जे आहेत मित्रांनो या पॅसेजवर आधारित असणार आहेत. तर स्त्रिया व नैसर्गिक संपदा असं या पॅसेजचं नाव आहे. याच्यावर आधारित जी प्रश्न आहेत त्याची संभाव्य उत्तर आपण बघणार आहोत. तर 16वा प्रश्न बघा, पर्यावरण विध्वंसामुळे अधिक प्रभावित होणारा समूह कोणता? तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पॅसेज वाचला असेल मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक 3 खेड्यातील गरीब स्त्री समूह या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 17, हे घटक देशातील बायोमासच्या मुळाला प्रभावित करीत नाहीत. तर या ठिकाणी औद्योगिकरण, नागरीकरण आणि रोख आर्थिकता हे तिन्ही घटक जे आहेत मित्रांनो या पॅसेजनुसार बायोमासच्या मुळाला प्रभावित करत असतात. म्हणून या ऑप्शन्समध्ये जे प्रभावित करणारे घटक नाही आहेत ते दिलेले नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या प्रकारचे लोक सामाजिक नाशाचा सामना करतात? म्हणजे सोशल डिस्ट्रक्शनचा सामना कोण करतात असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर जे मित्रांनो तुम्ही जर इंग्रजीत वाचलं असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला रुरल कल्चर जे ते दिलेलं ऑप्शन दिसला असता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही पॅसेज वाचताना आदिवासी व भटक्या जमाती सामाजिक नाशाचा सामना करतात असं दिलेलं असलं तरी प्रॉपर आन्सर जे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 19, देशातील ग्रामीण घरातील बायोमासची भूमिका स्पष्ट करा. तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पाणी हे एक बायोमास आहे. प्रश्न क्रमांक 20, डॅश व डॅश हे बायोमासचा विनाश करतात. तर या ठिकाणी बघा औद्योगिकीकरण व नागरिकीकरण याचा परिणाम होतो मित्रांनो बायोमासच्या विनाशावर, परंतु बायोमासचा विनाश हे वाळवंटीकरण आणि वनस्पतीचा विरहितपणा हे जे घटक आहेत हे बायोमासचा विनाश करत असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 जे येते या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 21 ते 25 वर आधारित हा पॅसेज असणारे बघा वनविषयक धोरण आणि परिणाम. प्रश्न क्रमांक 21 बघा, दिलेल्या उतार्यानुसार अन्न सुरक्षा डॅश यावर अवलंबून आहे. तर ऑप्शन क्रमांक B पर्यावरणाचे स्थैर्य आणि D उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे आर्थिक कल्याण यावर अन्न सुरक्षा अवलंबून आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 22, दिलेल्या उतार्यावरून भारतातील जंगलाशी संबंधित जनसमुदायाचा कोणता दृष्टिकोन समोर येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 जंगल संवर्धन व जंगल वापर हा दृष्टिकोन समोर येतो. प्रश्न क्रमांक 23, वसाहतवादाचे परिणाम बघा, जंगलाचा केवळ बाजारपेठेसाठी विचार, जंगल संपत्तीमुळे संघर्ष निर्माण आणि एक कलमी उद्दिष्ट असणारे वनीकरण अंमलात आणले गेले आणि जंगलातील जैवविविधता नष्ट. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 24, प्रस्तुत उताराची मध्यवर्ती कल्पना काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे पर्यावरणाचा ऱ्हास व घटती वनसंपत्ती. प्रश्न क्रमांक 25, प्रस्तुत उतार्यावरून खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतात? तर बघा A, B आणि C हे तिन्ही पर्याय बरोबर असणार मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ABC या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. पुढचा पॅसेज जो येतो सायन्सवर आधारित असणारे संवेग म्हणजेच मोमेंटम. तर 26 ते 30 हे 5 प्रश्नांची उत्तर या पॅसेजवर आधारित असणार आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघा, दोन वस्तूंचे वस्तुमान अनुक्रमे 200 ग्रॅम आणि 300 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 8 मीटर पर सेकंद आणि 4 मीटर पर सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यावर पहिली वस्तू 5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान होते. टक्कर झाल्यावर दुसऱ्या वस्तूचा वेग काढा. तर ऑप्शन क्रमांक 3 6 मीटर पर सेकंद या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे.
प्रश्न क्रमांक 27, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्याचा एकूण संवेग बदलत नाही, म्हणजे सारखाच असतो असं पॅसेजमध्ये दिलेलं आढळेल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 28, एका बंदुकीचे वस्तुमान 6 किलोग्रॅम असून त्यातून गोळी झाडल्यानंतर बंदूक 170 सेंटीमीटर पर सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर बंदुकीचा संवेग काढा. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 29, दोन वस्तू ए आणि बी यांचे वस्तुमान अनुक्रमे M1 M2 आहे. न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू बी वस्तूवर जे बल प्रयुक्त करते ते. तर या प्रश्नाचा आन्सर कन्फर्म नसणारे ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 30, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. पुढचे 5 प्रश्न असणार आहेत बघा. 31 ते 35 खनिज पोषण हा देखील जवळपास सायन्सवर आधारित पॅसेज असणार आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पॅसेज न वाचता देऊ शकले असते मित्रांनो. तर जे घटक जास्त प्रमाणात लागतात त्यांना मॅक्रो एलिमेंट्स म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 32, वनस्पतींच्या सामान्य वाढीकरता कोणता घटक जास्त प्रमाणात आवश्यक असतो? तर ऑप्शन ए जो आहे पोटॅशियम. ऑप्शन क्रमांक 1 फक्त ए या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 33, वनस्पतींच्या आयुष्यातले फ्रेमवर्क एलिमेंट्स कोणते? तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन म्हणजे CHO. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 34, वनस्पतीमध्ये साखर वाहतुकीचे काम कोणता घटक करतो? तर ते काम बोरान करत असतो. ऑप्शन सी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 35, मॅग्नेशियम कोणत्या संरचनेचा महत्त्वाचा घटक आहे? तर ऑप्शन ए जे मित्रांनो क्लोरोफिलचा महत्त्वाचा घटक आहे. ऑप्शन क्रमांक 1 फक्त ए या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. तर पुढचा पॅसेज जो मित्रांनो 36 ते 40 प्रश्नांचा तो देखील सायन्सवर आधारित असणार आहे बघा. प्रश्न क्रमांक 36, विखंडन प्रक्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या बाबींवर अवलंबून असते? तर ते विखंडनाच्या वेळी कमी झालेले वस्तुमान म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या बाबींवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 37, न्यूक्लिय भट्टीमध्ये नियामक म्हणजे जड जल हा का वापरला जातो? तर न्यूट्रॉनची ऊर्जा कमी होऊन त्याचा वेग मंद व्हावा आणि त्याचे प्रग्रहण व्हावे म्हणून तो वापरला जात असतो. ऑप्शन सी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 38, ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 39, शृंखला अभिक्रियेसाठी विखंडन होणाऱ्या पदार्थाचे सीमांत वस्तुमान असणे का आवश्यक असते? तर ते न्यूट्रॉन पकडले जाऊन शृंखला अभिक्रिया सुरू होऊन चालू राहण्यासाठी सीमांत वस्तुमान असणे आवश्यक असते. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 फक्त सी या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 40 जो मित्रांनो त्याचा देखील आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 41 ते 45 जो मित्रांनो तो अध्यात्मावर आधारित पॅसेज होता आणि हे समर्थांचे जे श्लोक आहेत त्याच्यावर आधारित हा पॅसेज होता. तर बघा याची उत्तरे बघूया. प्रश्न क्रमांक 41 बघा, प्रपंची माणूस अवलंब करीत असलेली साधने व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावायला लावल्यात. तर पिंडज्ञानचं जे मित्रांनो ऑप्शन 4 येईल. पंच इंद्रियांमार्फत मिळणारे ज्ञान, त्यानंतर तत्त्वज्ञान जे त्याचं चिंतनातून ईश शक्तीच्या जवळ जाणारे ज्ञान, आणि तानमाने जे मित्रांनो त्याचं गायनादी कलेद्वारे प्राप्त होणारे ज्ञान, योगमाये जे ते समाधी अवस्थेत ईश्वराशी नाते जोडणे वैज्ञानिक कर्मात व्रतस्थ राहण्याचे ज्ञान, आणि भोगत्याग जो येतो ऐहिक व भौतिक सुखाचा त्याग. ऑप्शन क्रमांक 1, 4, 5, 1, 2, 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 42, समर्थ रामदासांच्या मध्ये प्रपंची माणसाला शाश्वत समाधान केव्हा प्राप्त होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जे ते देहाने व मनाने संत सज्जनांचा सहवास व सद्विचारांनी केलेले आचरण प्रपंची माणसाला समाधान देते. हे या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 43, समाधानाचा आनंद कायम टिकवण्यासाठी प्रत्येकाचा कोणता प्रयत्न असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 किंवा 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 44, प्रपंची माणूस कोणत्या पंच इंद्रियांमार्फत ज्ञान ग्रहण करतो? तर श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 45, चिरंतर समाधान प्राप्तीच्या मार्गातील भोगत्यागाशी निगडीत असलेल्या मर्यादा कोणत्या? तर ऐहिक प्रपंचिक सुख उपभोगाच्या त्यागावर देश, काळ, समाज यांच्या मर्यादा माणसाला असतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. पुढचा पॅसेज जो मित्रांनो तो इंग्रजीवर आधारित 46 ते 50 या 5 प्रश्नांची उत्तरे बघूया. तर प्रश्न क्रमांक 46 बघा, चूज द करेक्ट अँटोनिम फ्रॉम द ऑप्शन्स गिवन. टर्मॅगंट यांचा अर्थ होतो मित्रांनो भांडखोर. तर या ठिकाणी बघा ऑप्शन 2, 3, 4 हे सिनोनिम्स असणारे याचे आणि अँटोनिम असणारे ऑप्शन क्रमांक 1 चार्मिंग.
प्रश्न क्रमांक 47, विदाउट अ प्रोडक्टिव्ह लेबर फोर्स इन्क्लुडिंग इफेक्टिव्ह लिडरशिप अँड इंटेलिजंट मिडल मॅनेजमेंट. तर या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 4 आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 48 बघा, मॅन पॉवर डेव्हलपमेंट ड्युरिंग द नेक्स्ट क्वार्टर सेंचुरी. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 49, द रायटर डायरेक्टली और इनडायरेक्टली मेड 3 ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इंडिकेट वन ही डिड नॉट मेक. तर बघा, या पॅसेजनुसार रायटरने अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या 3 विधानं सांगितलेली. या 4पैकी एक पर्याय जो आहे तो या पॅसेजनुसार सांगितलेला नाही. तर तो कोणता असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 4 हे आन्सर यायला पाहिजे. तर शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 50, फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन सिलेक्ट द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. तर ह्या शराडचा मिनिंग जो होतो मित्रांनो तो ढोंग किंवा सोंग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ॲब्सर्ड प्रिटेन्स या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न होते मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.